श्री स्वामी समर्थ। एकादशीला भात का खाऊ नये? एकादशीचा दिवस हा विष्णू पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे। एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते। पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण तुम्हाला आज मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। काही दिवसांमध्येच आषाढी एकादशी येत आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूपच खास ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकादशीला भात का वर्ज्य आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत अवश्य पहा। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका। चला सुरुवात करूया का आपण एकादशीच्या दिवशी भात खात नाही। तर हिंदू धर्मात एकादशीची तिथी ही विशेष फलदायी मानली जाते। असे मानले जाते की जो कोणी या दिवशी व्रत उपवास करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। शास्त्रात लिहिलेल्या नियमानुसार या दिवशी भात खाणे वर्ज्य आहे। असेही मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी भात खातो त्याला विष्णूची पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही। एवढेच नाही तर तो व्यक्ती भात खातो तो पापी ठरतो। खरतर शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या शोधणे किंवा त्यांची कारणे शोधणे कठीण आहे, परंतु ज्योतिषतज्ञ त्या शास्त्रामागची कारणे सांगण्यास सक्षम आहेत। तर अशीच एक गोष्ट म्हणजे एकादशी तिथीला भात न खाणे। चला जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी भात खाणे का वर्ज्य आहे आणि त्याच्या सेवनाने कोणते नुकसान होऊ शकते। तर एकादशीला भात खाण्यास का बंदी आहे? तर शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी तांदळाचा एक दाणा देखील खातो त्याला मोक्ष मिळत नाही आणि पुढील जन्मात तो पुन्हा जीवाचे रूप धारण करतो। जर आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर या दिवशी भात खाल्ल्याने माणसासाठी मोक्षाचे सर्व दरवाजे बंद होतात आणि या दिवशी भात खाणे पाप समजले जाते। तसेच या दिवशी घरातील कोणाचे एकादशीचे व्रत असेल तर त्यांनी भातासोबतच तामसिक अन्न सुद्धा खाऊ नये असे शास्त्रामध्ये सांगितले आहे। या संदर्भातील शास्त्रामध्ये एक लोकप्रिय कथा आहे। तर पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता। त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले। त्या दिवशी एकादशी तिथी होती। असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ रूपात झाला होता, म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात। त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही। एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे मानले जाते। एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे। असे मानले जाते की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो। तसेच चंद्र हा मनाचा अधिपती ग्रह आहे। त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते। त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते। मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो। त्यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ तसेच भात खाणे टाळावे। तर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।